अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आपण हरतालिकेची पूजा कथा याबद्दल जाणून घेणार आहोत. ही पूजा सर्व सुवासिनींनी तशी कुमारिकांनी सुद्धा करायची असते. ही पूजा करण्यामागील उद्देश आपला संसार सुखाचा व्हावा, घरात समृद्धी नांदावी, कुमारिकेचे विवाह वेळेवर व्हावे, त्यांचा भावी संसार आनंदमय सुखमय व्हावा या म्हणून ही पूजा केली जाते. ही पूजा प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात पहिल्या पंधरवड्यात म्हणजे शुद्ध पक्षात तृतीयेला सकाळच्या वेळी करतात. ही पूजा स्वतः एकटीने अगर आपल्या मैत्रिणीसोबत करावी. सर्व दिवसभर उपवास आपल्या शक्तीप्रमाणे करावा. सखी पार्वतीने हा उपवास नुसते रुईचे पान चाटून केला होता. ज्यांना जसे जमतील तसे त्यांनी उपवास करावा. ज्यांना जमत नसेल त्यांनी फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. पूजा तेन झाल्यावर दुसऱ्या दिवशी देवीला दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती करून देवीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. आता पूजा कुठे करायची. पूजा ज्या ठिकाणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या. तिथे रांगोळी काढून त्यावर एक चौरंग ठेवा किंवा पाट ठेवला तरी चालेल. चौरंगाभोवती केळीचे किंवा कर्दळीचे चारी बाजूला खुंटे बांधून फुलांनी ते सजवा. जेथे पूजेला स्वच्छ वस्त्रे परिधान करूनच पूजा करावी. चौरंगावर थोडे तांदूळ घालून त्यावर हरतालिकेची मूर्ती स्थापन करावी. बाजूला वाळूचे शिवलिंग तयार करावे. एका बाजूला शंख, दुसऱ्या बाजूला घंटा असावी. समईत तेल घालून ती लावून ठेवावी. पाटावर 5 विडे, त्यावर पैसे, सुपारी, बदाम, खारका, फळे जी असेल ती ठेवावीत. सौभाग्याचे वाण, तांदूळ, नारळ, फुले, सुपारी, बांगड्या जे तुम्हाला जमेल शक्य असेल ते देवीला म्हणजे हरतालिकेला तुम्ही ओटी भरावी. आता हरतालिकेला कोणती पत्री फुले वाहतात? अशोकाची पाने, आवळ्याची पाने, कण्हेरीची पाने, आघाड्याची पाने, ब्राह्मणीची पाने, धोत्र्याची पाने, बेल, रुईची पाने, शमी, डाळिंबाची पाने, जाईची पाने, चमेलीची पाने, विष्णुकांती म्हणजे तुळशीची पाने, अर्जुनाची पाने, तुळस, दुर्वा ह्या 16 पत्रे आणि जाई, जुई, शेवंती, मोगरा, केवडा, कमळ ही वेगवेगळी फुले करावी. पूजा करण्यापूर्वी 2 विड्याची पाने, सुपारी घरातील देवापुढे ठेवून नमस्कार करून संकल्प करावा. नंतर पूजेला सुरुवात करावी. हरतालिकेची प्राणप्रतिष्ठापना करावी. नंतर प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर हरतालिकेला कापसाचे वस्त्र, फुले, हळदी कुंकू वाहावे. नंतर वाळूचे शिवलिंग जे आपण आपल्या हाताने बनवून त्याची पूजा करायची आहे. त्याच्यावर मग ज्या आपल्या पत्री आणि फुले आहेत ते अर्पण करायचे आहेत. त्यानंतर मनोभावे देवीची पूजा करून, पार्वतीची जी हरतालिकेची मूर्ती आहे त्याची पूजा करून देवीची मनोभावे सेवा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हरतालिकेची कहाणी जरूर ऐकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला तो उपवास सोडायचा आहे. आणि जे काय देवीची मूर्ती शिवलिंग बनवले आहे ते आपण निर्माल्यात किंवा नदीत विसर्जन करायचे आहे. आता हरतालिकेची कहाणी आपण बघूया. एके दिवशी शिव पार्वती कैलासावर बसली असता पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि पुष्कळ असे एखादे व्रत असेल ते मला सांगा. मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ. ते तुला सांगतो. तूच ते पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्या पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू केलेस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्षे झाडाची पिकलेली पाने खात, थंडी, पाऊस, ऊन तिन्ही दुःख सहन करत
हे सर्व तुझे श्रम कष्ट पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. तितक्यात तेथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुमची कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तोच तिच्यासाठी योग्य नवरा आहे. त्यांनी मला तुमच्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांना ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. त्यांना ही हकीकत कळवली. आपण तेथून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस आणि हे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू महादेवा वाचून दुसरा पती करणे नाही असा निश्चय केला. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले. तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळपास एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तेथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलेस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने इथले माझे आसन हल्ले. नंतर मी तेथे आलो. तुला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितलेस. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ही गोष्ट मी मान्य केली. गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचे पारणे केलेस. इतक्यात तुझा बाप तेथे आला. त्याने तुला तिकडे येण्याचे कारण विचारले. मग तू त्यांना सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशा या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे आहे त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब बांधावे आणि तिथले स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडोपचाराने त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी. रात्री जागरण करावे. या व्रतामुळे पाप पासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. याशिवाय बायकांनी जर काही खाल्ले तर ते चांगले नसते. दारिद्र्य येते. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही साठा उत्तराची कहाणी. 5ची उत्तरी. देव ब्राह्मणाच्या दारी. गायीचे गोठी. पिंपळाच्या पारी. सुफळ संपूर्ण. अशी ही कहाणी हरतालिकेची आहे. आणि हरतालिकेची कहाणीनंतर हरतालिकेची आरती म्हणून तुम्हाला यथाशक्ती तुमच्या पद्धतीने जे जमेल तसे येणाऱ्या सुवासिनींना त्यांची ओटी किंवा जे काही तुम्ही देऊ शकता ते दान करावे आणि हरतालिकेचा दिवस साजरा करावा. त्याच्यानंतर गणपती बाप्पा येणार. त्याच्या आदल्या दिवशी हरतालिकाचे व्रत केले जाते आणि हे तुम्ही करावे. आशा करते मी दिलेली माहिती आपणास सगळ्यांना समजली असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.